We are self-destructors because the peoples are getting more selfish and careless nowadays. आणि लोकांची वागणूक ही जनावरांसारखी झालेली आहे असं म्हणायला काही हरकत नाही. मी असं सांगायला काही ऑथराइज पर्सन नाही. मी पण एक सामान्य नागरिकच आहे. आय एम ऑल्सो इक्वली रिस्पॉन्सिबल. पण असं कधीपर्यंत चालेल? कोणाला तरी सामोर यावं लागेल ना. झाडं लावणे हा माझा छंद आहे आणि तो मी जोपासत पण आहे. मी भंडाऱ्याला राहतो. तिथून या झाडं जगवायसाठी सायकलने येतो, सायकलिंग करतो. सायकलने आल्यानंतर गावातले छोटे छोटे जे मुलं आहेत त्यांना घेऊन जे प्लास्टिक बॉटल आहेत त्याच्यात पाणी, गावातून पाणी आणतो आणि या झाडांना पाणी टाकून ते जगवत असतो. हा माझा जर छंद आहेच, पण छंदाबरोबर आपण निसर्गाप्रती काय आहे, आपली काय देणं आहे ते आपण जोपासलं पाहिजे. नुसता छंद म्हणून आपण जर झाडं लावलं, त्यांचं जर संवर्धन जर केलंच नाही तर मग त्या छंदाला काही उपयोग राहणार. मी मागील 3-4 वर्षापासून वृक्षारोपण करत आहे. वृक्षारोपणासाठी मी कोरंबी देवी पहाडी आहे, त्या पहाडीवर मी वृक्षारोपण करत आहे. वृक्षारोपणासाठी मला गावातील मुलांची मदत मिळाली. त्याच्यामध्ये अंगणवाडीपासून ते 10वी-11वी वर्गापर्यंत जे मुलं आहेत ते माझ्यासोबत या वृक्षारोपणाच्या कार्यक्रमात म्हणजे सहभागी झाले. त्यासाठी वृक्षारोपणासाठी मी जेव्हा पावसाळा राहायचा त्यावेळेस जसे निंबाची झाडं झाली, कोणते दुसरे जे झाडं आहेत, निंबाच्या झाडाखालून छोटे छोटे जे झाडं राहायचे ते झाडं काढून आणायचे तिथून आणि माझ्याकडे घरी पॉलिथिन होते, माती वगैरे आणून त्या छोट्या छोट्या पॉलिथिनमध्ये ते मी झाडं लावायचो. आणि या पावसाळ्यात जर लावले तर पुढच्या पावसाळ्यापर्यंत ते मोठे व्हायचे. ते मोठे झाल्यानंतर ते झाडं घेऊन मी या पहाडीवर येऊन वृक्षारोपण करायचो. असा हा आमचा उपक्रम चालायचा. म्हणजे मी स्वतः घरी हे प्लांटेशन करायचो. म्हणजे कोणत्या नर्सरीमधून असं मी झाडं कधी आणले नाही. हे स्वतःच यांना जगवून मोठे करून मी इथं झाडं लावायचो. 100 फूटची जाडी घेतली, भोवताली पूर्ण जाडी लावली. त्याच्यानंतर आता काही जे झाडं आहेत, जसं दरवर्षी आम्ही 50 किंवा 100 झाडं लावतो. त्याच्यातून काही जनावरं खातात, काही राहतात. त्याच्यातून काही झाडं जगले आहेत, जसे पिंपळाचे झाड आहे, वडाचे झाड आहेत, काही रेन ट्री आहे, कडुलिंबाचे झाड आहेत. ते चांगल्या स्थितीमध्ये आहेत. आता काही जांभळीचे झाड आहेत, ते खूप मोठे झालेले आहेत. बघू शकता पिंपळाचा जो झाड आहे तो 8 किंवा 10 फुटाचा झाला आहे. पिंपळाचा हा असं झाड आहे की तो 100% आपल्याला ऑक्सिजन देत राहतो. त्याच्यानंतर वडाचं झाड आहे. हे जे मोठे मोठे झाड आहेत यांना वाढायला खूप वेळ लागतो, पण ते एकदा जर झाले तर त्यांचा जो कालावधी ते 100-200 वर्ष असे आपल्याला निरंतर ऑक्सिजन देत राहतात. यांना झाडांबद्दल खूप प्रेम वाटत असतं. तर श्री पिंगलेश्वरी माता मंदिर कोरंबी देवी ह्या परिसरामध्ये याने खूप सुंदर अशी झाडांची लागवड केलेली आहे. तर तरुण पिढींनी ह्या गोष्टींचा आत्मसात घेतल्या पाहिजे आणि बोध घेतला पाहिजे. झाडं लावल्यानंतर जो फील म्हणजे जो एवढा चांगला वाटते की खूप असं मनाला शांती होते की आपण काहीतरी चांगला समाजासाठी करत आहोत, निसर्गासाठी करत आहोत. कोरंबी हे एक पर्यटन स्थळ आहे. पर्यटन स्थळ असल्यामुळे इथून खूप दुरून लोक येतात. ते इथं कचरा पेट्या असून सुद्धा त्या कचरा पेटीमध्ये टाकत नाही. ते किती खूप मोठी शोकांतिका आहे. आपण बघू शकता या एवढा चांगला निसर्ग आहे, त्या निसर्गाला आपण स्वच्छ ठेवला तर ते आपल्यासाठी खूप चांगलं आहे. त्यातून नुसतं जर तुम्ही इकडे याल आणि निसर्ग जर खराब करून जाल तर याच्यात तुमचा सुशिक्षितपणा किती आहे तो दिसून येतो. अगर जो हमारे बस में है, अगर हम वो भी नहीं करते तो हम ये कहाँ से उम्मीद करते हैं कि दुनिया में कोई भी बदलाव आएगा. जब हम खुद जो हमारा फर्ज है उसको अहम नहीं मानते तो आपको क्या फिक्र होगी कि कितने पेड़ कट रहे हैं, कितना पोल्यूशन बढ़ गया है.